कशिवली 11 खरिवली काशिव 11 खरिवली असा सामना होईल आणि अष्टविनायक ठाकूरपाडा बऱ्याच कालावधीनंतर अष्टविनायक ठाकूरपाडाला देखील आपण या मैदानामध्ये खेळताना बघणार आहोत. तेच खेळतील आरोही 11 अटाली कोलीवाडा या संघांसोबत. काळ टेंबोली या संघाचं स्वप्न पूर्ण टेंबोली संघाचं स्वप्न भंग पाडलं होतं भादवड बी या संघाने. मात्र जयदुर्गा भादवड बी या संघाला मात्र राया संघाने शेवटच्या सामन्यामध्ये पराजित करून पुढे वाटचाल केली. कालच्या गटातून आजचा क गट आहे. या क गटातून आतापर्यंत जयनमन पोगाव संघाने पहिला सामना वरालदेवी ताडाली संघाला पराजित केला आणि आता आपण ग्रामीण पूल मधून दुसरा सामना बघतोय तो म्हणजे किरवली आणि चोळेगाव. चला पहिल्या षटक घेऊन येते गोलंदाज राकेश आणि स्ट्राईक अँड डावखुरा फलंदाज विक्रांत. यश नॉन स्ट्राईकला यश आहेत आणि स्ट्राईक एंडला डावखुरा विक्रांत आणि पहिल्या षटक घेऊन येतो राकेश. पहिला चेंडू फक्त कट केला होता. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. शॉट थर्ड बँडला आणि एका धावेने संघाचं खातं ओपन करतोय विक्रांत. एक संत आणि सावध सुरुवात करताना विक्रांत आपल्या संघासाठी. हे भव्य दिव्य ग्राउंड छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. अनेक भव्य दिव्य स्पर्धा या ग्राउंडवरती या क्रीडानगरीवरती गेल्या कित्येक वर्षापासून होतात. ज्यामध्ये आवर्जून उल्लेख करीन RK ट्रॉफी सारखी एक भव्य दिव्य स्पर्धा या ग्राउंडवरती व्हायची. तेव्हा मुंबई ठाणा रायगड अनेक दूरवरचे खेळाडू इथे यायचे. कामरान खान सारखा खेळाडू इथे खेळून गेलेला आहे जो राजस्थान रॉयल मध्ये खेळला होता. आता मात्र शपल होऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गोलंदाज राकेश याने फलंदाज पद लाली तर पहिलेच ओळखलं होतं आणि अगदी त्या अनुषंगाने या चेंडूला हाताळला होता. हे बघू शकता लाईव्ह. बघा शपल झाले ते खूप जास्त शपल झाले ते. अगदी दोन्ही पायांच्या मधून परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू काढलाय आणि कुठल्याही प्रकारची संधी नाहीये. निर्धाव चेंडू. आता मात्र समोरच्या दिशेने ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. केलं देखील. खराब क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा पूर्ण. अगदी खराब क्षेत्ररक्षणाच्या कारणामुळे या 2 धावा गेल्यात. कारण की कुठल्याही प्रकारची जर चुकी केली नसती तर एका धावे व्यतिरिक्त दुसरी धाव घेण्याची संधी दिली नसती. पण कुठेतरी तो क्षेत्ररक्षकाकडून गलती झाली आणि या 2 धावा पळून काढल्यात. एकूण 3 धावा. 3 चेंडू आतापर्यंत फेकण्यात आलेले आहेत. आता मात्र समोरून त्या चेंडूला फक्त पॅडल सेव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि केलं देखील. मात्र जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षक हाताळतोय सिंगल्स मात्र नक्कीच मिळणार. सावध पावित्रा घेतलेला आहे इथे आराध्य 11 चोरेगाव या संघाने. सलामीची जोडी बघितलं तर यश आणि विक्रांत अशी आहे. डावखुरा विक्रांत परत एकदा स्ट्राईक वरती. आता मात्र खेचून मारलाय. लॉफ्टेड फटका. लॉंगनला क्षेत्ररक्षक आहे. काय होतंय बघायचंय आणि केली आहे चुकी आणि जातोय चेंडू सीमा पार. पहिला येणारा चौकार आराध्य 11 चोलेगाव या संघासाठी. आपण रिप्ले मध्ये बघूया कशा प्रकारे हा फटका सजवला होता आणि काय झालं होतं नेमकी त्या ठिकाणी. वेट करून खेचून मारला होता फटका आणि हे बघू शकता अगदी सोपा चेंडू पकडण्याला हवा होता 1 बाउन्स वरती. परंतु त्या क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे चुकी आणि चुकीला केली जाणारी माफी दिली जाणार नाही. हे बघू शकता. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू होता. चॉप केला होता तिथे. 1 धाव पूर्ण आणि सहज 2 धावा देखील पूर्ण. शेवटचे चेंडू बॅटचा फ्लो ओपन केला आणि चॉपच्या स्वरूपात या चेंडूला धाडलं. षटक होते समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती धाव फलकावरती कुठल्याही प्रकारचा गडी बाद झाले नाही आणि 10 धावा आतापर्यंत जमा केल्या आहेत. ज्यामध्ये 1 चौकार सामील आहे जो खेळला होता विक्रांत पाटील या डावखुऱ्या फलंदाजाने. आता उर्वरित 4 षटकामध्ये होतील का हाणामारी. कारण की पहिल्या षटकात हाणामारी करू दिलेली नाही. जो चौकार गेला तो देखील मिसफिल्डच्या साह्याने गेला होता. परंतु कुठलाही आत्मविश्वासी भरा फटका षटकार किंवा चौकार तसा फटका आला नव्हता. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून गोलंदाजी नक्कीच चांगली मिळेल. धावा भलेही चांगल्या झाल्या. कुठेतरी क्षेत्ररक्षणाचं
बघा इथे स्कूटीची चावी हरवली आहे. स्कूटीची चावी हरवली आहे, ज्याला टॉम अँड जेरीचं छोटेसे बावळे आहेत. ज्या कोणाला भेटली असेल तर प्लीज ती आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा करायची आहे किंवा मुकेश मते यांना तुम्ही संपर्क साधायचा आहे. ज्याही कोणाला स्कूटीची चावी भेटली असेल, ज्याला टॉम अँड जेरी हे छोटेसे बावळे आहेत लागलेले, जी कोणाला सापडले असेल तर प्लीज मित्रांनो आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे किंवा मुकेश मते यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सहकार्य करायचं आहे मित्रांनो. नवीन फलंदाज, नवीन गोलंदाज आता श्याम नाईक गॅलरीकडून मारा करण्यासाठी प्राचारित करण्यात आलेले आहे. जय सावरादेवी किरवली या संघाकडून मनीष. थोडासा वेळ घेतला तो सावरादेवी किरवली आपण निर्धारित काही षटकात काही वेळामध्ये हे पूर्ण 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. मनीष मात्र कुठेतरी त्याच्या शूजची लेस तो आत्ता बांधतोय, आता तयारी करतोय. मित्रांनो या सगळ्या गोष्टी तुम्ही सामना चालू होण्यापूर्वी करायला हव्यात. तुमचं जेही क्रिकेटचं साहित्य आहे त्याची पूर्ण तयारी तुम्ही मैदानामध्ये येण्या अगोदर करायची असते. मित्रांनो मैदानात येऊन तुम्हाला डायरेक्टली क्रिकेट हा सुरुवात करायचा आहे. तर मनीष संघासाठी दुसरं आणि स्वतःचं पहिलं षटक टाकण्यासाठी येतोय. समोर असेल यश, जो 3 चेंडूमध्ये आता 3 धावा केल्यात. उलटा चेंडू आणि फक्त फ्लिक केलाय, जातो चेंडू. कॅल्क्युलेटेड सिक्सर. षटकार पहिला धमाका आराध्य 11 चोलेगाव संघासाठी आलाय तो यश याच्या बॅट मधून. षटकार डीजे. हे बघू शकता रिप्लेमध्ये अगदी पायांवरती येणारा चेंडू होता आणि फक्त बॅटला फक्त फ्लिकच्या माध्यमातून त्या चेंडूला धाडलं. एक कॅल्क्युलेटेड फ्लॅट सिक्सर बघा मिळाला इथे. अगदी कॉपी बुक स्टाईलने या चेंडूला धाडलं होतं. स्क्वेअरलेस सीमारेषेच्या बाहेर षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकाराने आणि दुसऱ्या चेंडूला केलाय टॅब. धावबाद होईल का? मात्र नाही, चुकी करतोय. कुठेतरी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी क्षेत्ररक्षण हीच सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरलेली आहे. कारण की पहिल्या षटकामध्ये देखील जो चौकार गेला तो खराब क्षेत्ररक्षणाच्या कारणामुळे गेला. त्याच्या अगोदर 2 धावा ज्या गेल्या त्या देखील खराब क्षेत्ररक्षणाच्या कारणामुळे गेल्या. इथे देखील जेव्हा चेंडू समोर बॉलर टू बॅक ड्राईव्ह टॅप केला होता, जर पकडला असता तर धावबाद होण्याची नक्कीच संधी होती, परंतु तसं काय होत नाहीये. थोडासा क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत सराव कमी दिसतोय किरोली या संघाचा. मित्रांनो आपण बघतायत भादवड बी धमाका आणि सर्व लाईव्हच्या माध्यमातून बघणाऱ्या प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतोय. विक्रांत टोलवलाय, विक्रांतने आकाशात धाडलाय चेंडू, जातो सीमा पार. एक दूर आणि लांब आणि त्या जातोय बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये. षटकार. हे बघा वेट अँड वॉच आणि बॅकफुटवर जाऊन सजवलाय तो षटकार. जबरदस्त आता फटकेबाजी. आता दोन्ही फलंदाज चांगल्या फटकेबाजी करायला सुरुवात केलेली आहे. पहिले बघितलं होता विक्रांतच्या बॅट मधून आलेला षटकार, त्यानंतर आता यशच्या बॅट मध्ये येणारा षटकार. आता मात्र चोलेगाव एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलेले आहे. 23 धावा झाल्यात. कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये. प्रोजेक्टेड स्कोर जर विचार केला तर 77 धावा दाखवतात. पुन्हा एकदा आता मात्र एस्टर्न पासून खूप दूर फलंदाजापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण तो खूपच जास्तीचा लांब होतोय आणि पंच या चेंडूला वाईड घोषित करतात. अतिरिक्त धावांमध्ये आता वाढ केली जात आहे. मॅच बॉल आय थिंक आलेला आहे, कारण की विक्रांत ज्या पद्धतीने फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, ज्या प्रकारे फलंदाजी त्याची स्टाईल आहे त्याच्यापासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या अनुषंगाने हा चेंडू पंच देखील वाईट घोषित करतात. आता दोन्ही फलंदाजांची नजर बसलेली आहे आणि जेवढे वेळ हे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर राहतील तेवढं आराध्य 11 चोळेगाव संघासाठी जास्तीच्या धावा येतील. परंतु जर कमबॅक करावा लागेल किरोली संघाला तर दोन्ही फलंदाजांना लवकरात लवकर बाद करावं लागेल.
मनीष पुन्हा एकदा सलगचा हा दुसरा वाईट या षटकात. दबाव आणि दबाव, पूर्ण दबाव मनीष याच्यावरती दिसतोय. याचं कारण आहे की विक्रांत याच्या बॅटमधून आलेला षटकार आणि यश याच्या बॅटमधून आलेला षटकार. आणि यश मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी आता सरसावत आहेत आणि त्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तर चेंडू मनीषाचा. आणि त्या नादात आतापर्यंत लगभग 2 सलगचे वाईट टाकण्यात आले. तर आता वाईटच्या हॅट्रिक वरती येऊन पोहोचलेले आहेत मनीष. हॅट्रिक पूर्ण होईल का की काही पलटवार. पुन्हा एकदा आणि पंच, तिसरा चेंडू वाईट, सलगचा तिसरा वाईट. हे बघू शकता गोरख देखील आता थोडस हताश नाराज आहे की काय होतंय काय समजत नाहीये. गोलंदाजाकडे कोणी जाऊन सांगत नाही की मित्रा तू या पद्धतीने या टप्प्यावरती गोलंदाजी करावी. बघा संघ अशा परिस्थितीला संघातील जे वरिष्ठ खेळाडू आहेत, संघातील ते प्रमुख खेळाडू आहेत, त्यांनी जाऊन गोलंदाजीचं मनोधैर्य वाढवलं पाहिजे. कारण की गोलंदाज एकटा गोलंदाजी करतोय, पहिला चेंडू वाईट टाकला ठीक आहे, दुसरा वाईट टाकला, तिसरा चेंडू टाकण्याच्या अगोदर कुठल्या तरी एका त्याच्या प्रमुख खेळाडूने त्यांना सांगायचंय की बाबा काहीतरी बदल कर किंवा कुठल्या तरी प्रकारचा तू चेंडू टाक जेणेकरून वाईट गेला न पाहिजे. धावा मात्र या षटकामध्ये खूप जास्तीच्या दिल्या जात आहेत. 6-1-6 वाईट ही अशी या षटकाची आतापर्यंत रूपरेषा आहे. मनीष हे बघू शकता मोरल डाऊन झालेले त्याचं आतापर्यंत. विक्रांत डावखुरा शैलीदार फलंदाज. आता मात्र बॅटची एज घेतलेली आहे, लेमन कट म्हणावं लागेल. आणि तिथं क्षेत्ररक्षक आहेत, शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि एकच धाव समाधान मानावं लागेल. आता कुठे आता चेंडू हा व्यवस्थितरित्या टाकण्यात आला होता. मनीषाच्या गोलंदाजीमध्ये एका अंकाने धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचलेली आहे. मित्रांनो 5 षटकाचा सामना आहे, दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. आतापर्यंत या षटकात अजूनही 2 चेंडू येणं गरजेचं आहे. 16.20 ची करंट रन रेट चालू आहे आणि या अनुषंगाने 80च्या वरती धावा जाण्याचा दिसतोय मानस चोळेगाव या संघाचा. 81 प्रोजेक्टेड स्कोर दाखवला जातोय. आता मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह म्हणावं लागेल. तिथे विडेकर क्षेत्ररक्षक आहे, खराब क्षेत्ररक्षक मात्र काय रिले फिल्डिंग होते. लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षक आला आणि त्यांनी पकडला. जर तो नसता तर कदाचित चेंडू सीमेबाहेर गेला असता. चांगल्या प्रकारचा रिले फिल्डिंग बघायला मिळाला तिथे किरोली या संघाकडून. दरम्यान या 2 धावा मात्र या षटकात येतच राहतात, थांबण्याचं काही नाव घेत नाही. या षटकातील शेवटचा चेंडू शेष आहे. होईल का इथून काय कमबॅक का पुन्हा एकदा यश पाटील चढवते षटकार. सुरेख चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मिडॉनला मारण्याचा प्रयत्न होता, मात्र आता चेंडू उचली कमी घेतो. एक चांगल्या चेंडूची होती समाप्ती होता. षटक 2 समाप्त. कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये. आराध्य 11 छोलेगाव या संघाचा एकूण धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 29. या सरासरीने धावा जर जमा कराल तर 73 या अशा धावसंख्येवरती जाऊन तुम्ही पोहोचू शकता. हे आमचं प्रोजेक्ट स्कोर तुम्हाला सांगतंय. दरम्यान जाऊया पुढील तिसरं षटक चालू होण्यापूर्वी आमचे डीजे मॅन डीजे दीपेश जे वाजवतील BTPL ची धून. क्रिकेट सामन्यांचा भिवंडी शहरात हो रंगला. लॉफ केलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिथे. थोडासा फॉर्मलिंग, एक पुन्हा दुसरीचा कॉल दिला जातोय, थ्रो येतोय आणि 2 धावा पूर्ण. पुढील मॅचसाठी जयदुर्ग आणि नाना स्पोर्ट दोन्ही संघाच्या संघटनांनी तयार राहायचं आहे. समोरच्या क्षण लॉफ्टेड फटका म्हणावा लागेल. तिथे क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फॉर्मलिंग, पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षक. 1 पूर्ण, दुसरीचा प्रयत्न 2 पूर्ण.
किरवली संघ रात्रीची झोप आता अजून झालेली नाहीये. कुठल्याच क्षेत्ररक्षकाने आतापर्यंत चांगले क्षेत्ररक्षण केलेलं नाहीये. प्रत्येक क्षेत्ररक्षकाचा चेंडू गेला तर तो काहीसा मानसिक दबावामध्ये दिसतोय, जे अनुषंगाने त्यांच्याकडे चेंडू जातात, थोडेसे फॉर्मलिंग होतात, चेंडू अडवण्यामध्ये असफल होतात आणि त्याचा पुरेसा फायदा फलंदाजी करणारा संघ घेतोय. आता मात्र पॅडल ऑफ करायचा होता, क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र एकच धाव दिली जाणार. थ्रो देखील चांगला येते. गोरख विकेट किपरिंगच्या माध्यमातून कामगिरी करताना. मित्रांनो, यानंतर BTPL चे जे लीग स्पर्धा आहेत त्याच्या चिठ्ठ्या उडवल्या जाणार आहेत या षटकाच्या नंतर. आणि या मॅच नंतर होणारा सामना आहे जयदुर्गा टेमगरपाडा आणि नानास्पोर्ट टेमगर. दोन्ही संघाच्या संघनायकाने या पहिल्या इनिंगचे 5 षटक समाप्त होण्याच्या अगोदर टॉस बॉक्स मध्ये येऊन राहायचं आहे. या षटकाच्या समाप्तीनंतर आम्ही चिठ्ठ्या उडवणार आहोत, ज्यामध्ये तुमच्यापर्यंत माहिती पोहोचू. BTPL च्या चिठ्ठ्या असतील त्या, प्रीमियर लीगच्या पुढील सामन्यांची रूपरेषा कशी असेल ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आता मात्र उडवलेला चेंडू, चेंडू जातो सीमा पार. 15 बजाव षटकार. व्हॉट अ बॅटिंग. चांगली फलंदाजी करतोय फलंदाज. आता मात्र यश, हे बघू शकता, समोर ठेवला होता चेंडू आणि समोरच्या दिशेने उडवला. एक लांब पल्ल्याचा षटकार पत्रांवरती जाऊन पडतोय. मॅच बॉल आलेला आहे मित्रांनो. धाव संख्या देती 40. विक्रांत करतोय आता, हे बघू शकता, दाखवलं जात होतं कशा प्रकारे षटकार खेचला होता. यश 18 वरती खेळतोय. आता मात्र वेग आणि वेग होता, मात्र एस्टर्न पर्यंत सोडून जातोय. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावा काय थांबत नाहीये या अगोदरच्या देखील षटकामध्ये. हे बघू शकता, स्टंप वर ठेवण्याचा प्रयत्न केला होता, थोडस बचावले. पंच आमच्यापर्यंत इशारा करता वाईट. सन्माननीय हेमंतदादा गुळे उर्फ मुसाबाई यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आता मात्र बॅट वरती एज घेतली जाते. शॉट फाईन लेगला जो क्षेत्ररक्षक आहे तो कुठल्याही प्रकारे चुकी करणार नाही नितीन. आणि अशा प्रकारे मनीष, पहिला हादरा लागतोय तो जय सावरादेव आराध्य 11 चोलेगाव या संघाला. फलंदाज होते बाद तो म्हणजे यश. तसेच त्यांच्या सोबत आलेले श्री नवनाथ भोईर यांचं देखील आगमन झाले. मुसाभाई यांच्या सोबत त्यांचं देखील या BTPL स्पर्धेच्या माध्यमातून भादवाड बी धमाकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. मित्रांनो, यानंतर लगेच आपण चिठ्ठ्या उडवणार आहोत आणि त्या चिठ्ठ्यांमध्ये जे सामने असतील ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. उपस्थित आता आमच्या पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना तो म्हणजेच आराध्य 11 चोलेगाव, जो प्रथम फलंदाजी करतोय. नाणेफेकी जिंकली होती किरवली या संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले होते, पण तो डिसिजन आतापर्यंत त्यांचा योग्य नाही. हे बघू शकता, रंगनाथ तरे यांच्या हातामध्ये लकी ड्रॉचे कुपन आहेत. मित्रांनो, उद्या लकी ड्रॉ कुपनचा अंतिम दिवस आहे, तर ज्याही प्रेक्षकांना लकी ड्रॉ कुपन फाडायचे आहेत ते या आणि आमच्या मंचावरती रंगनाथ तरे यांच्या संपर्क साधा आणि लकी ड्रॉचे कुपन तुम्ही घ्या त्यांच्याकडून आणि आपले नशीब आजमावा. या कुपनच्या माध्यमातून पहिलं पारितोषिक आहे इलेक्ट्रिक स्कूटी, जी देण्यात आलेली आहे सन्माननीय सुंदरदादा नाईक यांच्या सौजन्याने. तसेच सायकल किंवा होम थिएटर, कूलर, मिक्सर अशा अनेक प्रकारची पारितोषिके तुम्हाला लकी ड्रॉच्या माध्यमातून उद्या देण्यात येतील. तर आज संधी आहे, कुपन फाडा. नवीन फलंदाज येतोय, बाबू दादा येतोय नवीन फलंदाज. परफेक्ट यॉर्क लाईनचा चेंडू, मात्र मिनी हेलिकॉप्टर आणि क्षेत्ररक्षण ही या संघाची मोठी डोकेदुखी ठरलेली आहे. किरवली माझ्या मते बऱ्याच 10 ते 12 धावा त्या या क्षेत्ररक्षकाच्या कारणाने आधीच्या दिल्यात आतापर्यंत 30 षटकामध्ये. तर मित्रांनो, झाली आहे 3 षटक समाप्ती. 3 षटक समाप्तीनंतर 43 धावा झालेल्या आहेत आणि आपण जाऊया पुढील कार्यक्रमाकडे, जिथे बाळातळे आहेत आणि आपण करतोय चिठ्ठ्याचा कार्यक्रम. ज्या प्रीमियर लीग BTPL भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीगच्या चिठ्ठ्या असतील, जिथे पहिली चिठ्ठी जी निघेल, मित्रांनो लक्ष द्या, ज्या संघाची पहिली चिठ्ठी निघेल, 1 नंबरची चिठ्ठी ज्याच्यावर 1 नंबर लिहिले आणि 2 नंबरची चिठ्ठी त्याच्यावर 2 नंबर लिहिले, 1 नंबरच्या चिठ्ठीचा सामना होईल तो म्हणजेच 1 नंबर चिठ्ठी जी निघेल त्यांना जोशी फाउंडेशन संघाशी सामना करायचा आहे आणि 2 नंबरची चिठ्ठी निघेल त्यांना सामना करायचा आहे
रेखाई इंटरप्राइजेस याची नोंद घ्यायची आहे. आर्यन 11 आणि साई सागर. आर्यन 11 म्हणजे प्रदीप दादा तरे आणि साई सागर म्हणजे मुसाबाई म्हणजे आमचे हेमंतदादा गुळी अशा या चिठ्ठ्या उचलणार आहेत. समजलं ना? चला उचलायच्या चिठ्ठ्या. हेमंत दादाची चिठ्ठी उचलतील ती आहे म्हणजेच साई सागर. हेमंत दादा चिठ्ठी उचलती साई सागर. चिठ्ठी नंबर 2 आणि आर्यन 11 म्हणजेच प्रदीप दादा नंबर 1 प्रदीप दादा तरे यांनी उचलली 1 नंबरची चिठ्ठी म्हणजे त्यांचा सामना होईल जोशी फाउंडेशन. आर्यन 11 वर्सेस जोशी फाउंडेशन आणि साई सागर वर्सेस असणारे सामना रेखाई इंटरप्राइजेस. ही असेल आपल्या BTPS सामन्यांची रूपरेषा. तर सन्माननीय सर्व पाहुण्यांचं परत एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया आपण परत एकदा समालोचन कक्षामध्ये. तिथे माझ्यासोबत जोडले जात आहेत सुनील पवार जे आता थोड्या वेळासाठी अल्पेश गायकवाड यांना देतात संधी आणि ते स्कोरिंगचं काम करतात. गोलंदाज आहे रमेश. श्याम नाईक गेले यांकडून संघासाठी चौथं. ओके बाबू नाही राहुल नाव आहे ते करेक्शन करून घ्यायचंय. विक्रांत 8 चेंडूमध्ये 19 धावा आतापर्यंत केल्यात. रमेशाचा चेंडू उचलून फेकून दिलाय. रमेशाला वेलकम टू सिंगम करत असताना हा षटकार. विक्रांत काय फलंदाजी करतोय हे बघू शकता. अगदी सोपा चेंडू होता त्याच्या समोर ठेवला होता आणि त्याला पाठवून दिलाय त्या बिल्डिंगच्या पार्किंग लॉट मध्ये. विक्रांत त्याच्या बॅट मध्ये नेणारा हा माझ्या मते दुसरा षटकार आहे. विक्रांत जबरदस्त फलंदाजी करतोय. आराध्य 11 चोलेगाव या संघासाठी बॅकफुट पंच खूप चांगल्या प्रकारचे मारतोय. आणि मागच्या षटकार देखील काही अशाच प्रकारचा मारला होता त्यांनी. रमेश फुल टच चेंडूने हा फुल टच चेंडू देखील थांबेल का? हो नाही हा देखील षटकार. आता मात्र वादळी खेळी सुरुवात केली आहे हे बघू शकता. फुल टच चेंडू आणि विक्रांत अशा फुल टच चेंडूला मैदानामध्ये कसा काय ठेवू शकतो ही तर पर्वणी होती त्याच्यासाठी. चेंडूवरती नियंत्रण नव्हतं गोलंदाज रमेशाचं. त्या अनुषंगाने हा चेंडू थेट फुल टचच्या स्वरूपात फलंदाजाकडे गेला आणि फलंदाजाने त्याला फेकून दिला सीमेच्या बाहेर. षटकाराने धाव संख्या होते आराध्य 11 चोलेगाव या संघाची 55 धावा. चौथ्या षटकाचा खेळ चवे. एक गडी बाद झालेला आहे. 31 धावांवरती खेळतोय विक्रांत पाटील. 3.2 असा ओव्हरचा खेळ चालू आहे मित्रांनो. यानंतर देखील एक मोठी लढत आहे मित्रांनो. जाऊ ना कुठे. खेळणारे 2 संघ आहेत जय दुर्गा टेमगडपाडा वर्सेस नाना स्पोर्ट टेमगड. पुन्हा एकदा फुलटस. पुन्हा एकदा जाईल चेंडू. हाय अँड हँडसम षटकार. षटकारांची केली आहे हॅट्रिक आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी सचिन भाऊ तरे याचकडून 500 रुपयाचा रोख पारितोषिक आहे आणि ते पटकावलेलं आहे फलंदाज विक्रांत पाटील यांनी. पुन्हा एकदा फुलटस. पुन्हा एकदा सीमेच्या बाहेर. अजूनही गोलंदाजांना लय सूर ताल लेंथ टप्पा सापडलेला नाहीये. जय सावरादेव किरोली संघ क्षेत्ररक्षणची साथ भेटलीच नाही परंतु गोलंदाज देखील कामगिरी तितकीशी उल्लेखनीय राहिली नाहीये. थोडस टेन्शन मध्ये दिसते विकेट किपर गोरख. 11 चेंडू 37 धावांवरती खेळतोय. अर्धशतक लावण्याची सुवर्ण संधी आहे फलंदाज विक्रांत कडे. मित्रांनो फोन करू नका. पुन्हा एकदा उचललेला आहे. पुन्हा एकदा जाईल. बॅक टू बॅक चौथा षटकार. ऐतिहासिक ग्राउंड वरती ऐतिहासिक क्षण बनतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सलगचे 4 षटकार मारले. 2 चेंडू बाकी आहेत. 6 मध्ये 6 होतील का सुनील पवार? जबरदस्त आहे. यस खूप छान उल्लेख केला आपण. आठवण झाली हर्ष धोंडोची. आरके ट्रॉफीच्या माध्यमातून दर्शन तुला जर आठवण येत असेल आणि वंडर ऑफ भिवंडीला कोण विसरणार. अशा प्रकारे बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय सध्या तरी
षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली आणि सलगचे 4 मारले. बघूया सलगचा 5वा येतोय का. रमेश, आज रमेश झोपणार नाहीये, की त्याची झोप ही उडवलेली आहे. फलंदाज विक्रांताने आता मात्र चेंडू नक्कीच मैदानाच्या आत आहे. 5 तर नाही, 1 पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय. थ्रो येतोय, धाव बांधू शक्यता, परंतु वेगाने विक्रांत आपल्या क्रीज मध्ये सुखरूप येतोय. 5वा वाचलाय, परंतु 2 धावा घेतल्यात. 18च्या सरासरीने वेगाने मोठ्या धावसंख्येचा वाटचाल करतोय चोलेगाव संघ. 69 धावा झाल्यात. 13 चेंडू 45 धावांची वेगवान खेळी करतोय. या चेंडूवरती षटकार बसला तर अर्धशतक. अजूनही अर्धशतक झालं नाहीये ग्रामीण पूल मधून कुठल्याच फलंदाज. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन. उलटच चेंडू होता, मात्र फटका सजवता आला नाहीये. नाराज दिसतोय. 1च धाव मिळते आणि धाव संख्या झाली आहे 14 मध्ये. 46 धावांवरती खेळतोय विक्रांत पाटील आणि संघाला जाऊन पोहोचवलेले तो म्हणजेच 70 धावांमध्ये 4 षटक झाली आणि 70 धावा धाव फलकावरती लावल्यात त्या आराध्य इलेव्हन चोलेगाव या संघाने. म्हणजेच या भादवड बी धमाका स्पर्धेसाठी चोलेगाव संघाने जो सराव करून आलेला आहे त्याचा त्यांना खूप जास्तचा फायदा होताना दिसतोय. 17.50 ची सरासरी आतापर्यंत या 4 षटकामध्ये राखण्यात यशस्वी झालेले आहेत चोलेगाव संघ. आणि खूप बॅकफूट वरती आहे संघ. जय सारोदे किरवली हा संघ. बघूया शेवटचं षटक आता कंप्लीट करण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला प्राचारित केलं जाईल. बघा जशा प्रकारची फिल्डिंग झालेली आहे ते त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी डोकेदुखी होती. त्यानंतर गोलंदाजी ही देखील खूप खराब राहिलेली आहे. ऋतिक येतोय आता संघासाठी 5वा आणि युवा गोलंदाज ऋतिक याला प्राचारित करण्यात आलेले आहे किरोली या संघाकडून. आणि ऋतिकला आता 70 आहे तर 70-80च्या मध्ये थांबवण्याचा प्रयत्न राहील ऋतिक याचा. कारण की इथून ज्या धावा येतील या मात्र खूप जास्त मानसिक दबाव निर्माण करतील चेसिंग करत असताना. टीम किरोली या संघासाठी राहुल अजूनही नॉन स्ट्राईक वरतीच आहे, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 धावा आल्यात. मात्र 14 मध्ये 46 वर खेळतोय. अर्धशतक होईल का. अर्धशतकाची लागली आहे वर्णी. या चेंडूवरती अर्धशतक होतंय का की स्वप्न भंग पाडलं जाईल ऋतिक याच्याकडून. विक्रांत याचा डावखुरा शैलीदार फलंदाज. आतापर्यंत त्याच्या बॅट मध्ये एकूण षटकार आले ते म्हणजे 5. आता मात्र टोलेले आणि जातो चेंडू सीमा पार आणि आला अर्धशतक. जरा जोरदार टाळ्या मित्रांनो. आराध्य इलेव्हन चोलेगाव संघाचा विक्रांत पाटील याच्या माध्यमातून भादवड बी धमाका या स्पर्धेमध्ये लावण्यात आलेली पहिली वहिली अर्धशतक, पहिली वहिली हाफ सेंचुरी. 52 धावांवरती खेळतोय हा मित्रांनो. 15 चेंडू 52 धावा आणि संघाला जाऊन पोहोचवल्या या खेळाडूने. 76 धावा. बघा स्वतः गोरख देखील त्याचं अभिनंदन करतो ज्या फलंदाजी केली आहे. बघा एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट, खऱ्या खेळाडूची ओळख असते. जेव्हा तुम्ही एखादा फलंदाज चांगली फलंदाजी करतो तर त्याचं अभिनंदन देखील केलं पाहिजे आणि ते करण्यात आलेले आहे गोरख्याच्या माध्यमातून. ऋतिक पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 बॉम्ब स्वतः उचलेल. दुसरी धावक्याचा प्रयत्न केला जाईल का. हो, विक्रांत त्याला स्ट्राईक द्यायचा प्रयत्न केला जातोय. थ्रो देखील खूप लेट आला होता आणि त्याचा फायदा केला 2 धावा. विक्रांत पोहोचतोय 54 वरती आणि संघ जाऊन पोहोचतोय 78 या धावांवरती. काल बाळातरेने जबरदस्त फलंदाजी केलेली. सलगच्या 2 सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार घेतला होता. आज विक्रांत पाटील चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा फुल अँड पॉवरफुल चेंडू जातोय दूर आणि दूर. षटकार जवळजवळ आमच्या सर्व छोट्या मोठ्या व्हॉलेंटियरना आम्हालाच लावले की काय अशा प्रकारची फलंदाजी चालू आहे. हे बघू शकता रिप्लाय मध्ये. बॅकफूट पंच हा ना खूप जास्त प्रमाणे खेळला जातो या फलंदाच्या माध्यमातून. हे बघू शकता हलकासा बॅकफूटच्या टोवरती जातो आणि मग त्या चेंडूला पुलच्या साहाय्याने सीमारेषेच्या बाहेर धाडतोय विक्रांत पाटील. मॅन फ्रॉम चोलेगाव. धाव संख्या 84. विक्रांत 60 वरती फलंदाजी करतोय. आतापर्यंत सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात आलेलं आहे त्यांच्या माध्यमातून. एक जबरदस्त फलंदाजी विक्रांत. शांता पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलेला आहे आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण.
क्षेत्ररक्षण हा या संघाचा सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे. कारण की पहिल्या षटकापासून तर आतापर्यंत क्षेत्ररक्षणाचा दर्जा खूप खालच्या दर्जा राहिलाय किरोली संघासाठी. खूप जास्त धावा क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून त्यांनी देण्यात आलेल्या आहेत. हे बघू शकता समोर ठेवला होता कव्हरच्या दिशेने टोळा चेंडू गलती करतो तिथे. आता मात्र पुन्हा एकदा बॅकफुट पंच केलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा चुकी, पुन्हा एकदा चुकी, पुन्हा एकदा एक धाव. आता मात्र विक्रांत म्हणतो की राहुलला थांब बाबा तू खेळ, मी थोडासा थकलोय. बघू शकता जसा ज्याप्रमाणे तो त्याची फेस मुवमेंट येतो, बॉडी मुवमेंट येतो, साफ नजर येते की तो पूर्ण थकलाय बॅटिंग करत असताना. परंतु आता पाणी देखील मागू शकत नाही कारण की शेवटचा षटकातील शेवटचा चेंडू आहे. यानंतर रेस्टच घ्यायची थोड्या वेळासाठी आणि राहुल याला स्ट्राईक भेटे. 89 धावा झाल्यात नाणेफेकीसाठी दोन्ही संघ. जयदुर्गा टेमकर आणि नाना स्पोर्ट सुनील पवार असतील नाणेफेकीसाठी सोबत. फुल टच चेंडू आणि फुल टच चेंडू समोरच्या खेळलेला आहे. क्षेत्र चेंडू खाली आणि आता मात्र केली जाणार नाही चुकी आणि अशा प्रकारे शेवटच्या चेंडूवरती गडी होतोय बाद. राहुल धावा थांबलेल्या होत्या 89 म्हणजेच 90 धावांचं. चला पंचांनी इशारा केला तिसऱ्या पंचांसाठी. बॅटिंग करणाऱ्या संघाने घेतलाय रिव्ह्यू. चला पंच हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. बॅटिंग करणारा रिव्ह्यू घेतलेला आहे की चेंडू नो आहे का. इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणजे फलंदाज होईल बाद. धावा झाल्या 89 आणि 90 धावांचा पाठलाग करायचा आहे मित्रांनो. त्या अगोदर आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. तिथे सुनील पवार आहेत जे खेळणाऱ्या दोन संघांमध्ये नाणेफेकी करतील. जयदुर्गा टेमकरपाडा आणि नाना स्पोर्ट टेमगर. यस पाहतोय की आपण दोन्ही संघ जर म्हटलं तर एकाच विभागातले पण प्रतिस्पर्धी संघ खूप कट्टर असतात. जयदुर्गा टेमगरपाडा आणि नाना स्पोर्ट. आदरणीय प्रदीपजी तरेसाहेब आणि सर्वांचे लाडके मुसाबाई या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पाहतोय आपण टॉस बॉक्स ज्यांनी स्पॉन्सरशिप केलेलं आहे असे खूप आमचे लाडके सर्वच स्पॉन्सरशिप ज्यांच्या माध्यमातून टॉस बॉक्स स्पॉन्सरशिप केलेलं आहे. वेलकम प्रदीप दादा आणि आमचे लाडके एकच भाई मुस्साबाई दादांचं आगमन झालंय टॉस बॉक्स मध्ये. आणि प्रदीप दादा आपण टॉस करणार आहोत. हेड अँड टेल हा टॉस का बॉक्स कॉइन देतोय. जयदुर्गा टेमगरपाडा आणि नाना स्पोर्ट टेमगर. तर नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. यस पाहतोय आपण प्रति टीमच्या कॅप्टनला टॉस विनिंग कॅप्टनला पाहतोय आपण हे एक गिफ्ट हॅम्पर आणि टॉस जिंकलेलं आहे जयदुर्गा टेमगरपाडा टीमच्या बाजूनं. यस जेव्हा जयदुर्गा टेमगरपाडा नाव आलंय आणि नाना स्पोर्ट टेमगर अशाच त्यांनी असं वाटलं की आपण सिटी क्रिकेटच्या माध्यमातून परत एकत्र जमा झालोय काय. कारण की या दोन्ही गावाचा टेनिस क्रिकेटच्या पटलावर जर पाहिला पण या मैदानावर दबदबा कायम होता आणि तो आजही कायम आहे. त्यापूर्वी मात्र करेश मात्रे अँड ऑल टीमच्या माध्यमातून हा जो आपण टेनिस क्रिकेटचा सोहळा पाहतोय अद्भुत न भूतो न भविष्यत असं आयोजन पाहतोय. तब्बल समोर जर पाहिलं आपण 10 बाईक दिसतात. या आयोजनाबद्दल तुमची प्रतिक्रिया काय असेल. आयोजन तर खूपच चांगलं आहे. गावचं आयोजन आहे कारण केल्याला संधी दिली त्या धन्यवाद. नाणेफेकीचा कॉल अतिशय महत्वपूर्ण होता. नाणेफेक जिंकलेली आहे. सर्वप्रथम काय निर्णय असेल. फिल्डिंग करू आम्ही. काय कारण की अशा स्थितीमध्ये आपण नाणेफेक जिंकले नाही. प्रथम आपण क्षेत्ररक्षण करणार कारण गावची लीग आहे. खेळ सर्वांचा माहीत आहे. कोण कसं खेळणार आहे ते रणनीतीवर आम्ही उतरणार आहे. कारण सगळी गावची टचलाच आहेत. कारण खेळ सर्वांचा कसे खेळले ते सर्व माहीत आहे. तेच इनमध्ये आहेत. ज्या प्रकारे आपण उल्लेख केला की जयदुर्गा नाना स्पोर्ट टेमगरचं मोठं नाव आहे त्याबद्दल काय व्यक्तिगत मत असेल. नाव तर मोठंच आहे. आजूबाजूचे संघ आहेत
लढत चांगली होईल. खूप खूप शुभेच्छा. आता मात्र जाऊया आपण नाना स्पोर्ट टेमघर. जर म्हटलं मी उल्लेख केला की जेव्हा दोन्ही नाव येतात, तुमचं काय मनोगत असेल या आयोजनाबद्दल? आयोजन खूप सुंदर केले आणि जी यांची लीग चालू आहे दरवर्षी चांगलीच होते आणि या वर्षी तर खूपच सुंदर केलेली आहे. सो करेज दादा आणि ऑल टीमला मी धन्यवाद देईन, आम्हाला संधी दिली आणि ही लीग जी चालू आहे त्याचं आयोजन खूप सुंदर आहे, त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देईन. खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला. तर मित्रांनो, दोन्ही टीमचे कॅप्टन्स ओळख द्यायची आवश्यकता नाही, दोन दिग्गज संघ आहे. तर नाणेफेकचा कॉल मला वाटते की जयदुर्गा टेमघरपाडा टीमच्या बाजूने गेले आणि प्रथम सांगितलं आम्ही क्षेत्ररक्षण करणार. इथून थेट जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथं मात्र सज्ज आहेत व्हॉइस ऑफ रायगडचा एक बुलंद आवाज, आमचे आदर्श कॉमेंटेटर टाका मात्र ओ टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सुनीलजी पवार सर. मैदानाकडे वळूया आपण. पहिला चेंडू यावेळी मात्र चेंडूला ड्राईव्ह केलं. चेंडू आपण पाहतात तो अर्थात कव्हर पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवर घेणार, चेंडूची फेकी करणार. तो पण मात्र आपण पाहतात इथे 2 धावांचं योगदान इथे मिळालं. 2 धावांनी खातं उघडलं गेलं. आपण पाहिलं तर 64 धावा विक्रांत पाटील, आराध्या चोळेगाव याने 19 चेंडूमध्ये जबरदस्त योगदान दिलं आणि पहिलं अर्धशतकचा मानकरी ठरला. तो खेळाडू अर्थातच जय सावरीदेवी किरवली या संघाचा विचार केला. जसं आमचे समालोचकनी अर्थातच सांगितलं ते की दर्शन नाईक सरांनी की त्यांचं क्षेत्ररक्षण थोडंसं खराब इथे आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळे या ठिकाणी धावा देखील पाहिल्यात. पण एक चांगली फलंदाजी विक्रांतची पाहायला मिळाली. वळिया मैदानाकडे तोडीस तोड या ठिकाणी आपण पाहायला मिळतं. वायडिश मैदान मधून चेंडूला पाठवलंय, सी मारेच्या पलीकडे आलेला आहे. आणखीन एक सुंदर फटका, अर्थात एक मोठ्या फटक्याचं रूपांतर या चेंडूवर. परंतु क्षेत्ररक्षक येतो झेलच्या खाली आणि तिथे फलंदाज मात्र बाद. येस डीजे. नवीन फलंदाज मैदानावर येतोय विनोद. या ठिकाणी बाद होतो तो फलंदाज आपण पाहतात तो अर्थातच गोरखनाथ. याची खेळी मात्र समाप्त झाली. नावशकला राहुल आहे. विनोद नवीन फलंदाज मैदानात येतोय आणि षटक गोलंदाज आपण पाहणार आहोत. गोलंदाज यावी साहिल यादव यशस्वी गोलंदाज ठरला, ज्याने पहिल्या षटकामध्ये विकेट देखील प्राप्त केलं. मैदानाकडे वळूया. 89 धावा धावफलकात झाल्यात आणि 90चा पाठलाग प्रतिषटक 18 ची सरासरी या ठिकाणी समोर असताना मात्र आपण पाहता हलकं चेंडूला खेळलाय पॉईंट क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत 1 धाव इथे धावफलकावर. 1 धावीचं योगदान मिळालं. 3 धावा धावफलकार आल्यात. फटकेबाजीची खरं तर गरज आहे ती या ठिकाणी अर्थातच किरवली या संघाला. दरम्यान अतिथी कशा जैनकडून गोलंदाज पुन्हा एकदा साहिल यादव. समोर मात्र डावखरं फलंदाज आहे राहुल, जो पहिले चेंडू या ठिकाणी खेळताना सज्ज होतोय. एंड बदलले गोलंदाजांनी. इथे मात्र या ठिकाणी पाहता क्षेत्ररक्षक होता जवळ पण झेल घेऊ शकला, चेंडूला देखील अडवू शकलं नाही. आपण पाहतात या ठिकाणी अर्थातच कव्हर शॉर्ट कव्हरच्या क्षेत्रामधून आणि तोपर्यंत 2 धावा सहजगत्या धावफलकर इथे नोंदवल्या त्या राहुलने. 2 धावाचं योगदान मिळेल. 5 धावा धावफलकर आल्यात. प्रत्येक षटकामध्ये 18 धावांची गरज आहे. एका बाजूला विनोद एक या धावसंख्येत खेळत असताना पुन्हा गोदळी छोटा रनअप आहे 7-8 पालवांचा. इथे मात्र बॅकफुट जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. तिथे शॉर्ट फाईनला क्षेत्ररक्षक होता, चेंडूला त्यांनी अडवलंय आणि तोपर्यंत मात्र 1 धाव धावफलकात वाढते. धावांचं योगदान इथे मिळतं. अपेक्षित धावांची गरज आहे ती प्रतिषटक 18. दरम्यान पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी यावी लॉफ्टेड शॉट, फटका चांगला आहे आणि चेंडू मात्र जात आहे मिडॉनच्या मधून. चेंडू सीमा पार, हा सुंदर फटका चौकार. आयोजनाला योगदान वारी आमच्या 10 ग्रुपचं.
क्षेत्ररक्षक आला होता पण त्याच्या येण्यापूर्वी चेंडू सीमापार झाला. चौकार 4 धावांचे योगदान विनोदला इथे मिळाले. विनोदची वैयक्तिक धावसंख्या 5 आणि धावा धावपलकार येऊन पोहोचतात त्या 10 धावा. पहिले षटक आपण पाहिलं तर अर्थातच साहिल यादवचं थोडंसं मागडं षटक ठरलं. या षटकात 10 धावा इथे धावपलकार नोंदवला गेला. एक फलंदाज मात्र बाद करतो यशस्वी ठरला. आता समीकरण बदलेल कारण 90 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग 80 धावांची अजूनही गरज आहे. येणारी आपण षटकांचा विचार केला तर 4 म्हणजे प्रति षटक आता मात्र 20 धावा या ठिकाणी इथे गरज आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय. नवीन षटक गोलंदाज यश पांचाळ गोलंदाजीसाठी सज्ज होईल. ते स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एंडकडून. समोर राहुल 2 चेंडू 3 धावांचे योगदान. विनोद 2 चेंडू 5 धावांचे योगदान. आणि पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झाला होता तो गोरक्षनाथ. या ठिकाणी आपण पाहिला 2 धावांवर. क्षेत्ररक्षणामध्ये कोणताही बदल होत नाहीये. समोर डावकर फलंदाज आपण पाहतात. या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईल एक तैनात आहे. एक लॉंग ऑफ लॉंग ऑन समोर आपल्याला पाहायला मिळतं. तर एक क्षेत्ररक्षकाला मात्र या ठिकाणी पाहायला मिळतं. तर अर्थातच आणला जातोय तो शॉर्ट कव्हरला. तर डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात केलं गेलं आहे. ऑन साईडला आपण पाहिलं तर अर्थातच लॉंग ऑन डीप स्क्वेअर लेग एक डीप मिड विकेट योगदान आहे. दरम्यान या ठिकाणी क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. अर्थात डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तो पण एक धाव इथे धावफलकावर नोंदवली गेली. 1 धावेचे योगदान. राहुलच्या खात्यात 1 धाव. त्याची वैयक्तिक धावसंख्या 4. एकूण धावफलकावर धावा आल्या त्या 11. लक्ष्याचा पाठलाग 23 चेंडू 19 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. त्यामुळे चौकार षटकारांची आतषबाजी या ठिकाणी खरं तर व्हायला पाहिजे. पण दुसरीकडे आपण पाहिलं तर गोलंदाजीचा विचार केला तर आराध्या चोळेगाव संघाचे गोलंदाज या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी करतात. कारण पहिल्या षटकात धावा फक्त धावफलकार आले तर 10. रिव्हर्स स्वीप खेळायचा होता. अर्थातच आपण पाहिलं या ठिकाणी चेंडू यष्टींच्या बरेच बाहेर पंचांकडे पर्याय नव्हता. पंचांनी हात जमीन समांतर केले. धावा आल्या अवांतर. आणखी एक धावेचे योगदान. समोर पुन्हा एकदा यावी चेंडू शॉर्ट थर्मच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू घेतोय. चेंडूची फेकी गोलंदाजीच्या दिशेने करतोय. तोपर्यंत आणखीन एक धावेचं योगदान इथे धावफलकार जोडलं गेलं. एकूण धावा धावफलकार येतात त्या यावी आपण पाहतात 13 धावा. चांगली गोलंदाजी. इथे मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय स्वतः गोलंदाज झेलच्या खाली येतोय आणि आणखीन एक धक्का या ठिकाणी बसला. तो अर्थातच किरवली संघाला. फलंदाज या ठिकाणी परततोय. दुसरा फलंदाज राहुलची खेळी समाप्त होते ज्याने 4 धावांचे योगदान दिलं. नवीन फलंदाज मैदानात येईल. धापलकर धावा फक्त आल्या त्या 13 धावा. एक चावी गाडीची या ठिकाणी भेटलेली आहे. कोणाची असेल तर कृपया आपण घेऊन जा ही तुम्हाला नम्र विनंती. नवीन फलंदाज मैदानामध्ये. प्रशांत 2 बाद 13. पंचाच्या डावीकडून उजाद आली. यावी ड्राईव्ह केलं चेंडूला. फटका चांगला होता. चेंडू जातोय तो अर्थातच कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. चेंडूची फेकी यशाच्या दिशेने. टोमॅटो 2 धावा प्रशांत आपल्या खात्यात नोंदवतोय. 2 धावाने आपलं खातं उघडलं जातोय. दोन धावांचं योगदान इथे मिळालं. 15. पुढचा चेंडू यावी हवेतून खेळलाय. अर्धा क्षेत्ररक्षक आहे कव्हरला. चेंडूला येतोय. चेंडूची फेकी गोलच्या दिशेने करेल. आणखीन एक धावीचं योगदान इथे मिळालं. आपण पाहता षटक दुसरं यश पांचाळ. अर्थातच स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एन कडून गोळीसाठी सज्ज पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी.
मात्र इथे मृत चेंडू डेड बॉल घोषित केले पंचांनी, कारण धावणा इथे फलंदाज तयार नव्हता. प्रशांत 3 या धावसंख्येवर, राहुल खेळतोय वैती 4 या धावसंख्येवर. दरम्यान यावी हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, इथे मात्र आपण शेतशी चेंडू येणार, चेंडूची फेकी इथे केली जाईल. दुसरी धाव घ्यायची होती, नकार येथे देण्यात आला. 1 धावेचा आणखीन एक वाढ धावपलकावर इथे पाहायला मिळाली. विनोद आणि प्रशांत ही जोडी मैदानामध्ये किल्ला लढवतोय, पण 90चं टार्गेट आहे. 90 धावांचं दुसरं षटक इथे मात्र समाप्त झालं आणि 2 षटकामध्ये धावा धावपलकर येतात त्या 17 धावा. म्हणजे आता मात्र येणारी 3 षटकं आणि या 3 षटकामध्ये गरज आहे ती प्रतिषटकं, अर्थातच 73 3 षटकामध्ये धावांची गरज आहे. प्रतिषटकं आपण जर या ठिकाणी पाहिली तर 24.33 धावांची गरज आहे. त्यामुळे इथे चौकार येणं आवश्यक आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. यश पांचाळ यांनी 7 धावा खर्च केल्या, 1 फलंदाजाला बाद केलं. साहिल यादव यांनी पहिल्या षटकात 10 धावा दिल्या होत्या, 1 फलंदाजाला माघारी परत आणि नंतर गोलंदाज येतोय विकी पाटील. तिसरे षटक घेऊन यावी अतिथी कक्षाकडून गोलंदाज असेल विनोद. 7 या धावसंख्येवर 4 चेंडूचा ज्याने सामना केला. प्रशांत यांनी 3 धावसंख्या खेळतो, ज्याने 2 चेंडूचा सामना केलाय. लक्ष मात्र खूप दूर आहे. 24.33 प्रतिषटकं इथे असताना गोलंदाजीमध्ये परिवर्तन. विकी पाटील आपल्या बॉलिंग मार्कवर अतिथी कक्षाच्या एंडकडून. वेळेचं बंधन याच आपण पाळायचं आहे, हे पंचांनी या ठिकाणी आपल्याला नमूद केले. जाऊया विकी पाटील तयार. विनोदसाठी पंचायत उजवीकडून यावी मात्र डाव्या हाताने या ठिकाणी पाहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. 1 धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळालं. एकेरी दुहेरी धावांनी या ठिकाणी आराध्या चोळेगाव या संघाचं काही बिघडणार नाही, कारण ज्या पद्धतीने फलंदाजी पाहायला मिळाली, ज्या पद्धतीने विक्रांत पाटील यांनी 19 चेंडूमध्ये 64 धावांची खेळी केली, त्याला जवाब खेळी आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान लेफ्ट शॉट चेंडूला भिरकावलंय, चेंडू जातोय वाडिश लॉंग ऑफ मधून आलेला एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. 6 धावा मिळतात त्या प्रशांतला. त्याची वैयक्तिक धावसंख्येत वाढ होईल. 9 एकूण धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या तब्बल 24 या दरम्यान. हा आणखीन एक चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला, ज्यावेळी अर्थात फलंदाजांनी त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि आणखीन एक फलंदाज या ठिकाणी प्रशांत याची दांडी या ठिकाणी उद्ध्वस्त केली, ज्यांनी षटकार निश्चित मारला होता, पण चेंडू अतिशय चांगला होता, आतमध्ये आला आणि या ठिकाणी मात्र त्रिफाचित होऊन मैदानातून परततोय. साऱ्या जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये वाजते आमचेच नावाचा डंका. या भिवंडी तालुक्यात जणू ही शोभते सोन्याची लंका. कैलासवासी भगवान क्रिकेट क्लब आला हो नावा रूपाला. कैलासवासी भगवान स्पोर्ट क्लब आला हो नावा रूपाला. विकी पाटीलला मिळाले यश, ज्याने त्याला त्रिफळा उद्ध्वस्त केला. फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज राकेश मैदानामध्ये येतोय पंचांच्या उजवीकडून. यावेळी डाव्या हाताने इथे मात्र पाहिला मोठा फटका खेळायचा होता. चेंडूही गेला फाईन लेग क्षेत्रामध्ये, जिथे शेतेशी चेंडू इथं चेंडू अडवतात. तोपर्यंत 1 धाव आणखी धावफलक इथे नोंदवले. 1 धावेचं योगदान राकेशला. 25 धावा धावफलकर आल्यात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये. इथे कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर या ठिकाणी दिलं जात नाही. ते अर्थात आपण पाहता ते जयदूर या ठिकाणी किरवली संघाच्या माध्यमातून, कारण 90चं लक्ष समोर आहे. आणि याच वेळी माझे शब्द हवेत असताना चेंडू मात्र गेलाय मिड विकेट आणि वाडिश मिड विकेटच्या मधून चेंडू सीमा पार. एक शानदार फटका, षटकार 6 धावा. षटकार येतोय. धावफलकात आणखीन एक वाढ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज पुढच्या चेंडूसाठी.
आता मात्र बॅट चेंडूचा कोणता संपर्क येत नाही. अर्थातच पंचांनी स्वैर म्हणून विचार केले कारण उजयष्टीच्या खूप बाहेर चेंडू या ठिकाणी टाकला होता गोलंदाजाने आणि एक धाव आणखी धावफलकावर 32. विनोद 6 चेंडू 14 या धावफलकावर खेळतोय. राकेश 1 चेंडू 1 धावांचे योगदान इथे मिळालं. एक वॅडिश कव्हरला शेतीचे ठेवण्यात आले. दरम्यान चांगला चेंडू यष्टी उद्ध्वस्त आणि दांडी गोल. आणखीन एक धक्का या ठिकाणी बसतोय तो किरवली संघाला. लाखाचा बक्षीस लावलं क्रिकेटच्या या स्पर्धेला. झाला न कधी होणार नाही आयोजन या शहराला. जिथं बघावा तिथं या स्पर्धेची चर्चा. जिथं बघावा तिथं या स्पर्धेची चर्चा. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. भातवाडी टीम घरपाडा प्रीमियर लीग आज चषक हो ठेवलाय. एक नावाजलेली क्रिकेट स्पर्धा कारण आपण जर पाहिलं तर 10 बाईक ज्यांच्या माध्यमातून अनेक पारितोषिकं ही आयोजकांच्या माध्यमातून आणि आयोजकांनी तन मन धन या 3 घटकांचा वापर करून खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धेला खूप चांगले योगदान इथे दिले. धावफलकात धावा येतात 4 गडी बाद 32. नवीन फलंदाज मैदानात दाखल होते. फलंदाज सोनू पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्फत सोनू राकेश खेळण्याची तयार आहे. एका चेंडूत 1 धावेचं योगदान आहे. 4 बाद 32 धावा धावफलकावर. इथे मात्र पहा गुडलिंग स्पॉटचा वापर केला. चेंडूला उंची दिली गोलंदाजाने. फलंदाज मात्र पूर्णपणे बीट झालं. उरलेलं काम यष्टीषक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळाला. साहिल यादव 4थ्या षटकाचे हा पहिला चेंडू इथे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्फत पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी पुन्हा एकदा तोच चेंडू इथे पाहायला मिळाला. फलंदाजाला पूर्णपणे चकवला. निर्धाव चेंडू इथे आपण पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. मानसिक दडपण आहे जे 90 धावांचं जेव्हा इथे येतं कारण धावफलकात आतापर्यंत 33 आल्या. त्यामुळे मोठं लक्ष दिल्ली काफी दूर किंवा मुंबई खूपच दूर असं ज्याला म्हणलं जातं. पुन्हा एकदा यावेळी मात्र लॉफ्टेड शॉट आहे. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर झेलच्या खाली. इथे मात्र आपण पाहायला मिळाला. आणखीन एक धक्का फलंदाज मैदानातून बाहेर. भिवंडीमध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोलबाला. भिवंडीमध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोलबाला. पाचवर टीम घरपाडा प्रीमियर लीग खेळू चला. पाचवर टीम घरपाडा प्रीमियर लीग खेळू चला. चला रे. तर राकेश या ठिकाणी बाद झाला ज्याने झेलची होऊन मैदान परततो. ज्याने 4 चेंडूमध्ये फक्त 1 धावेचं योगदान इथे दिलं. सोनूच्या साथीला नवीन फलंदाज मैदानात येतोय. दरम्यान यावेळी हा चेंडू मात्र अर्थातच पंचांनी स्वैर म्हणून घोषित केलाय. 1 धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळेल. नवीन फलंदाज दीपक मैदानामध्ये. 5 बाद 33. लक्ष मात्र खूपच दूर वळी या मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक झेलच्या खाणी त्यांचा प्रयत्न करतोय. आता झेल इथे मात्र सुटतोय आणि फलंदाजाला मिळते ते जीवदान. क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात. पकडा झेल जिंका खेळ. पण या ठिकाणी तुम्ही विचार केला तर आराध्य चोळेगाव संघ जरा निश्चित शांतपणे या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते कारण त्यांनी 90 धावांचं लक्ष इथे ठेवलं आहे आणि धावफलकात आतापर्यंत 5 बाद 34 धावा आल्यात. 90चं टार्गेट या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी जी फटकेबाजी पाहिजे ती मात्र इथे पाहायला नाही मिळाली. पुन्हा एकदा पहा या चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. टॅप केला चेंडूला गोलंदाजच्या दिशेने आपल्या बॉलमध्ये चेंडूला पकडला. ते गोलंदाज यावी साहिल यादवने आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडू इथे सांगता. 5 बाद 34 षटक क्रमांक 4. पुढचा चेंडू यावेळी निश्चितच कट करण्याचा प्रयत्न केला होता आणि यष्टीच्या वरून चेंडू शॉर्ट थर्डमनच्या शेतीच्या हातामध्ये विसावला.
फलंदाज बाद झाला. आणखीन एक धक्का बसला. तर या ठिकाणी आपण पाहतात किरवली संघाला. भिवंडी मधी साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोल बाला. भिवंडी मधी साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोल बाला. बादवर टेमघर पडा प्रीमियर लीग खेळू चला. बादवर टेमघर पडा प्रीमियर लीग खेळू चला. चला रे. 34 धावा दाभोलकर आल्यात. 6 फलंदाज या ठिकाणी गमावले गेले. 90 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. 34 धावा दाभोलकर म्हणजे आता 56 धावांची गरज आहे. आणि नवीन गोलंदाज या ठिकाणी सार्थक चौधरी गोलंदाज येतोय. आणि 60व्या क्रमांकावर नवीन फलंदाज मैदानात येतोय अभय. 6 चेंडू आणि अर्थातच गरज आहे ती 56 धावांची. वळी आपण मैदानाकडे. युवा गोलंदाज आहे. यावेळी आपण पाहतात पुन्हा एकदा आणखीन एक योगदान इथे मला फलंदाज बाद या ठिकाणी परततोय. आणि सार्थक चौधरीला हे पहिल्या चेंडूवर पहिलं यश. भिवंडी मधी साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोल बाला. भिवंडी मधी साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोल बाला. बादवर टेमघर पडा प्रीमियर लीग खेळू चला. बादवर टेमघर पडा प्रीमियर लीग खेळू चला. चला रे. पहिल्या चेंडूवर जेव्हा पहिला फलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं बाद गोलंदाज यशस्वी ठरतो तेव्हा पाकिस्तान संघाच्या इंजेमाल उल हक यांची आपल्याला आठवण होते. आणि भारतीय संघाचा आपण जर विचार केला तर निलेश कुलकर्णी यांनी श्रीलंका दौऱ्यामध्ये त्यांनी पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद केला होता. आणि आतापर्यंत जागतिक क्रिकेटमध्ये तब्बल 23 गोलंदाज आहेत ज्यांनी पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरले. दहाव्या मैदानाकडे नवीन फलंदाज मैदान येतो. या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ चेंडू हवेमध्ये झेल मात्र इथे सुटतोय मिडविकेटला. आणि फलंदाजाला मिळते जीवदान. 1 धाव. नवीन फलंदाज मैदानात येतोय अभयला 7 देण्यासाठी. तोपर्यंत 1 धावीचे योगदान मिळते. 7 बाद 35. नवीन फलंदाज ऋतिक आहे. 55ची गरज आहे. पुढचा चेंडू या ठिकाणी गोलच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे केलाय मात्र इथे एकेरी धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळेल. एकतर्फी सामना ज्याला म्हणलं जातं. कारण ज्या फलंदाजाने विक्रांत पाटील ज्या पद्धतीचे 19 चेंडू 64 धावांचं योगदान दिलं त्यामुळे सामना हा एकतर्फी होताना पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण पाहूया यष्टींच्या वरून चेंडू साधारणतः इथे जातो. यष्टीक्षक चेंडूला अडवतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सार्थक गोलंदाज सार्थक चौधरी दिशा टप्पा अति चांगला युवा गोलंदाज आहे. आणि नक्कीच एक चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न या ठिकाणी. दरम्यान लॉफ्टेड शॉट या चेंडूला भिरकावलं आहे आपण पाहतात या ठिकाणी. आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज मैदान परततोय. झेल घेतला गेला लॉंगॉन क्षेत्रामध्ये आणि फलंदाज ऋतिकची खेळ मात्र इथे समाप्त होते. भिवंडी मधी साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोल बाला. भिवंडी मधी साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोल बाला. बादवर टेमघर पडा प्रीमियर लीग खेळू चला. बादवर टेमघर पडा प्रीमियर लीग खेळू चला. चला रे. शेवटचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. सार्थकने 2 चेंडू 2 धावांचं योगदान केलं. नवीन फलंदाज मैदानात येतोय. 54 धावांची गरज आहे. मनीष नवीन फलंदाज. आणि यावेळी मात्र शेवट गोड करण्याचा प्रयत्न इथे केला आहे पण तो चेंडू या ठिकाणी जाईल. अर्थात मिडविकेटमधून 6 धावांचं योगदान इथे मिळालं. आणि या 6 धावांच्या माध्यमातून अर्थात 47 धावांनी हा सामना या ठिकाणी मात्र आपल्या खिशात घातला असं ज्याला म्हणता येईल. कारण आराध्य चोळेगाव संघाने निश्चित केलं होतं ते 89 धावा. आणि या माध्यमातून हा सामना अर्थातच आपण पाहिलं ते 48 धावांनी हा सामना जिंकला. या संघाचं अर्थात हार्दिक अभिनंदन. आणि किरवली संघाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. सामन्याचा मानकरी अर्थात नो डाऊट आपल्याला पाहायला मिळेल विक्रांत पाटील ज्याने आराध्या चोळेगाव संघाचा हा फलंदाज 19 चेंडूमध्ये 64 धावांची जबरदस्त खेळी केली. 4 षटकार देखील त्याच्या आपण पाहिलं एका षटकार मारताना आपण पाहायला मिळाले. तर तोच देखील सामनावीरचा मानकरी म्हणून या ठिकाणी ठरेल. तर या खेळाडूला विनंती आपण यायचं आहे. आणि यानंतर आपण जाऊया पुढच्या सामन्याकडे.
एकत्रित सामना येथे समाप्त झाले. दोन्ही संघाने एकमेकाला हस्तांतरण करून या ठिकाणी अर्थातच आपण किरवली संघाला या ठिकाणी निरोप दिला जातोय आणि या ठिकाणी सामनावीर विक्रांत पाटील 64 धावा. पाहूया त्याला सामनाचा मानकरी म्हणून पार्टीने ते सन्मान केले जाईल. त्याला विनंती आपण यायचं आहे. पुढचा सामना जयदुर्गा टेमघरपाडा आणि नाणास्पूर टेमघर या दोन संघात आपल्याला पाहायला मिळेल. आणि सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा आपण सुनील पवार सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी जाऊया आमच्या अतिथी कक्षामध्ये. सन्माननीय हितेजी नाईक सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या स्पर्धेतला पहिला अर्धशतकवीर विक्रांत पाटील 19 चेंडू 64 धावांची खेळी या खेळाडूला या ठिकाणी सामन्याचा मानकरी म्हणून देऊन आपण याने सन्मानित केलं जात आहे. वेल्डन एवढंच आहे ना. आणि त्याचबरोबर या ठिकाणी अर्थात प्रदीप भाऊ तरे सरांच्या शुभ हस्ते सामनावीरचा हा फलक या ठिकाणी देऊन त्याला सन्मानित केलं जात आहे आणि एक चषक हे योगदान आहे या स्पर्धेचं. अर्थातच ते देखून त्याला सन्मानित केलं जात आहे. तर विक्रांत माझ्यासोबत आहे. विक्रांत, पहिलं अर्धशतक आपण या ठिकाणी नोंदवलं या स्पर्धेच्या माध्यमातून. काय सांगाल आपण? नाही, विकेट तर चांगली आहे, ग्राउंड पण शॉर्ट आहे, खेळायला मजा आली. एका षटकात 4 षटकार आले होते असं मला वाटलं की आणखी 2 चेंडूवर निश्चित 2 षटकार आले तर पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रावर एक वेगळं निश्चितच विषय या ठिकाणी पाहायला मिळाला. कारण षटकारांचा बादशाह, त्याबद्दल काय म्हणाल? नाही, मनात तर विचार होता 5वा लागला असता तर 6व्याला ट्राय केलेस. हरकत नाही. पुढच्या सामन्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर ह्या संघाचा परिजी चौधरी सर याने अर्थातच या ठिकाणी आपण पाहतो एक चांगली गोड बातमी आहे. या ठिकाणी तुम्हाला हे पारितोषिक या ठिकाणी दिले 5,000 रुपयाचं. धन्यवाद. तर पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि जाऊया आमचे समालोचक सुनील पवार सरांकडे. धन्यवाद. अनेक अनेक धन्यवाद व्हॉइस ऑफ रायगड विभागातले एक बुलंद आवाज काका म्हात्रेजी. आणि या मित्रांनो आपण भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून भादवड बी ग्रामीण धमाकाचा हा सामना आपण पाहणार आहोत. दोन तगडे संघ एकमेकासमोर उभे असतील. एकीकडे जर पाहिला आपण नो डाऊट जयदुर्गा टेमघरपाडा, तर दुसरीकडे पाहतोय आपण नाना स्पोर्ट टेमघर. अशी फाईट नाणेफेकीचा कॉल जर पाहिला आपण जयदुर्गा टेमघरपाडा टीमच्या बाजून गेलाय आणि प्रथम त्यांनी सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण करणार, वेळेचं भान ठेवायचं आहे आणि लगेच आपण क्षेत्ररक्षण लावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचं आहे. एकाच विभागातले दोन मातबाबर संघ जर विचार केला आपण, एकीकडे नाना स्पोर्ट टेमघर जर म्हटलं, नो डाऊट टायगर ऑफ टेमघर सतीश दादा नेहमी या टीमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असतोय. आणि या जयदुर्गा टेमघरपाडा जर म्हटलं, नो डाऊट खूप मोठं व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून या मैदानावर कुठलाही कार्यक्रम असतो खूप मोठं योगदान असतं. चला, विनंतीशील की आपण वेळेला महत्त्व द्या आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचं आहे आणि शतरक्षण लावून घ्या. टॉस जिंकून प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारले जयदुर्गा टेमघरपाडा बी या टीमने आणि निमंत्रण दिले बॅटिंग करण्यासाठी नाना स्पोर्ट टेमघर या टीमला. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंतीशील की पहिला चेंडू टाकण्यापूर्वी आपले राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवणं गरजेचं आहे. तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण जर म्हटलं भादरोडचा ऐतिहासिक मैदान, खूप मोठ्या मोठ्या टुर्नामेंट
दर्शन नाईक यांनी उल्लेख सुद्धा केला होता. त्यामधून खास खऱ्या अर्थानं जर उल्लेख झाला आपण तर कित्येक ऑल महाराष्ट्रातून मोठे मोठे खेळाडू येऊन इथं मात्र क्रिकेटचा आनंद घेतला आर्के ट्रॉफीच्या माध्यमातून. आणि काय रुबाब होता आर्के ट्रॉफीचा. त्यानंतर मात्र निश्चित तेव्हापासून या मैदानाचं वेगळंच परिचय मिळाला आहे. आणि या दरम्यान मात्र दोन चांगले संघ पाहतोय आपण ते दोन्ही पण मैदानाच्या आतमध्ये रवाना झालेले आहेत. तर लगेच काही वेळेपूर्वी सामन्याला सुरुवात करायची आहे. लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मोहिज किंग ऑफ लाईव्ह का म्हटलं जाते. ऑल प्रत्येक कॅमेरामॅन असो ऑपरेटिंग खूप छान करताना स्कोरिंग लाईव्ह अपडेट प्रत्येक पिक्चर टू पिक्चर कॅमेरामॅनचं वर्क नो डाऊट सर्व गोष्टी काही अग्रेसर आहेत. आणि या मैदानावर जेव्हापासून आम्ही 2010 पासून आहे तर वो एक ही तो आवाज है जो हमारी आवाज अब तक पहुंचाने वाले डीजे दीपेश. वाह भाई वाह वाह. धन्यवाद सुनील पवार सर. या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जातो आहे. माया डेव्हलपरचे मालक सन्माननीय प्रदीप कसुंजे सर यांना इथे सन्मानित केलं जाईल. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण सरांना इथे सन्मानित करतोय. सचिनजी तरे आणि अर्थातच करेजी म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जात आहे. आणि सरांचं दरवर्षी या ठिकाणी मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. आणि अर्थातच आयोजकांचे बंधू अर्थात त्यांचा इथे सन्मान इथे केला गेला. वेळ दौड या ठिकाणी आपण खूप चांगलं योगदान इथे दिले. फटाक्यांची आतषबाजी देखील इथे पाहायला मिळाली. सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण दोन्ही सलामीचे बॅटर नाना स्पोर्ट टेमगर. आणि त्यानंतर पुढचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. सागरजी छत्री यांचा इथे सन्मान इथे करूया. शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन सागर छत्री सरांचा इथे सन्मान केला जातोय. स्वतः आयोजक सचिन भाऊ तरे यांच्या शुभ हस्ते त्यांना इथे सन्मान केलं जात आहे. खूप खूप धन्यवाद सर. आपण या स्पर्धेला या ठिकाणी आलात. आपलं हार्दिक अर्थात स्वागत पुन्हा एकदा. आणि जाऊया पुन्हा एकदा आमच्या समलोचन कक्षामध्ये आणि ऐकूया एक गोड आवाज अर्थातच सुनील पवार सरांचा. धन्यवाद. अनेक अनेक धन्यवाद. व्हॉइस ऑफ रायगड विभागातला एक बुलंद आवाज आणि नो डाऊट प्रत्येक व्यक्तीच्या कानात आवाज पोहोचलेला आहे असे रायगड विभागातून बिलॉंग करणारे आमचे सिनियर समालोचक काका म्हात्रे. खूप खूप धन्यवाद. नो डाऊट खूप छान क्रिकेटविषयी माहिती आणि कित्येक वर्षापासून दांडगा अनुभव काका म्हात्रे यांचं पाहतोय आपण. आणि नेहमीच सातत्याने या विभागातून जेव्हा जेव्हा आमचे विभागातले